गौराई विलेज वेलफेयर एसोसिएशन के द्वारा मैं बोरीवली आर मध्य मनपा के अधिकारियों मनमानी कार्रवाई के खिलाफ गौराई मनौरी कुलवम गांव के नागरिकों द्वारा निकाले गए विशाल मोर्चा को भारतीय जनता पार्टी एवं आरपीआई 8 वाले गठ के नेताओं का मिला समर्थन। मुंबई महानगर पालिका और मध्य मनपा के अधिकारियों ने गौराई मनौरी कुलवम गांव के आदिवासी नागरिकों के 60 साल पुराने घरों को नोटिस जारी कर मनमानी ढंग से तोड़ा कार्रवाई करने का काम शुरू किया था, जिसके विरोध के लिए गौराई मनौरी कुलवम गांव के हजारों नागरिकों ने सड़क पर उतरकर मनपा की मनमानी का कड़ा विरोध जताया। बोरीवली विधानसभा के भाजपा विधायक संजय उपाध्याय, जनसेवक गोपाल शेट्टी, आरपीआई 8 वाले गठ के मुंबई अध्यक्ष रमेश गायकवाड़ ने भी गौराई की जनता के समर्थन में इस मोर्चा में शामिल होकर उन्हें न्याय देने की मांग किया। आर मध्य मनपा की सहायक आयुक्त संध्या नांदेड़कर ने इस संबंध में आगे कार्रवाई स्थगित करने की बात कही है। आणि त्या नोटीसच्या विरोधात या गावकऱ्यांनी मोर्चा काढलेला आहे। महाराष्ट्रामध्ये जो शेतकऱ्यांसाठी घर बांधण्यासाठी जी सुविधा आहे ती सुविधा शहरी भागातल्या लोकांनाही व्हावा यासाठी माझा गेल्या अनेक वर्षापासूनचा लढा आहे। 1962चा जो डेटम लाईन आहे तो वाढवून खाजगी जमिनीवर, सरकारी जमिनीवर सरकारने करावा का नाही करावा हे सरकारने ठरवावं, परंतु खाजगी जमिनीवरती 2011चा जसा स्लमसाठी जो सवलत दिली गेलेली आहे ती सवलत खाजगी भूखंडातल्या लोकांनाही भूमिपुत्रांना मिळावा अशा प्रकारची एक मागणी आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महापालिका आयुक्त या सर्वांना केलंय आणि नक्कीच भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये सर्व भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करणार आहोत। नाही, आमचं स्पष्ट मत आहे की गावात राहणाऱ्या प्रत्येक माणसाचं जे हक्काचं घर आहे त्या घराचा हक्क त्याला मिळालं पाहिजे, त्याच्यावरती कुठलीही कारवाई होऊ नये। गावातल्या लोकांना 1962चा पुरावा मागितला जातो, पण मुंबई शहरात ज्यांनी 2000 साली झोपडा बांधला, 2011 पर्यंत बांधला त्यांना सुद्धा आपण पर्यायी घर देतो। MMRDच्या प्रोजेक्टमध्ये तर झोपडा असेल, डॉक्युमेंट नसेल त्याला पण आपण पर्याय देतोय। तर आमची मागणी आहे की 1962ची जे डेटम लाईन तुम्ही आहे ते कॅन्सल करून जसं बाकी ठिकाणी मुंबईत आपण प्रोटेक्शन देतो तसंच गावकऱ्यांना सुद्धा प्रोटेक्शन दिलं पाहिजे। त्यांचं घर रेग्युलराइज करण्यासाठी एक नॉमिनल फी घेऊन त्यांना त्यांच्या घराचा हक्क दिला पाहिजे आणि असं जर झालं तर गावाची भीतीचं वातावरण आहे ते संपेल। सर, गौराई समुद्र किनाऱ्यावर अशी काही जागा आहे ज्या रिसॉर्ट उघडण्यात आलाय, पण समुद्रावर पण सुद्धा त्यांनी जागा रचण्यात आली। आमची भूमिका स्पष्ट आहे, सरकारी जमिनीवर कब्जा करून कुठलीही गतिविधी असेल त्याचा आमचा विरोध आहे। मी इथे समर्थन द्यायला आलो आहे ज्यांच्या स्वतःचा हक्काचं घर आहे किंवा हक्काच्या मालकीच्या जागेवरती व्यवसाय आहे त्याच्यावरती कारवाई होऊ नये ही माझी प्रखर भूमिका आहे। प्रशासन घरावर कारवाई करते पण त्या कमर्शियलवरती कारवाई केली जाते असंही सुद्धा गावकऱ्यांचं म्हणणं आहे। हेच तर बोलायला आलोय की जे इलिगल आहे त्याच्यावर कारवाई करा, कोणाच्या घरावरती कारवाई करू नका आणि घरावर कारवाई होणार नाही ही मी ग्वाही देतो।